कॉपर चोरी प्रकरणात 4 सराईत चोरट्यांना अटक। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तासगाव तालुक्यातील घरफोडी आणि कॉपर चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत 4 सराईत चोरट्यांना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, कॉपर वायर तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे ॲम्प्लिफायर, कट्टर, पक्कड, पाने आदी साहित्य असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी विशेष पथक तयार केले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळकर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की काही संशयित इसम कौलापूर माळ परिसरात चोरीचा माल विक्रीसाठी येणार आहे। त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला असता 4 संशयित इसम मोटारसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेले आढळले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली। बारक्या सलीम चौधरी वय वर्ष 32, अनिल शंकर जाधव वय वर्ष 28, दीपक रंगलाल बिलारे वय वर्ष 51, संतोष सावकार जाधव वय वर्ष 24, सर्व राहणार बेगर वसाहत इंदिरानगर तासगाव। अंगझडती दरम्यान त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळाले। चौकशीत बारक्या सलीम चौधरी यांनी कबुली दिली की त्यांनी सर्वांनी मिळून तासगाव व परिसरातील घरफोडी व कॉपर चोरीचे गुन्हे केले असून जप्त माल हा त्या चोरीचा आहे। तपासात उघड झाले की हे चौघेही सराईत चोरटे असून सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यांच्या विरुद्ध अनेक घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपींना आणि जप्त मुद्देमालाला पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्याचे पथक करीत आहेत।